फॅन लोक बघा किती 9 मार्काचा पेपर लिहिला, किती पडतात बघा. 12 मार्काला पासिंग आहे तरी पण बघा. अरे प्रॅक्टिस करायला लागली ती 15 ऑगस्टची डान्स बेस रिहर्सल म्हणतात काय ते, तसलं काय माहित नाही. सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज ब्लॉगिंगचा माझा 18वा दिवस आहे. तर आता सेशनलचा आज पण पहिलाच पेपर आहे. तर आता आपण जाऊया पेपरला. 9 वाजता पेपर आहे. आता 9 वाजल्यात, सगळीजण आता वर्गात बसल्यात. तर आता आपण जाऊन बघून या कसा पेपर आहे, अवघड आहे काय सोपा आहे. मी काय अभ्यास केला नाही तरी पण आता आपण जाऊन बघूया. वेळ झाला आहे मला दररोजच्यासारखा. तर आता आपण जाऊया आणि बघा कसा पेपर आहे. तर भेटूया पेपर झाल्यानंतर. 10:30ला आमचा ब्रेक होणार आहे. 1.5 तासाचा पेपर आहे. फॅन लोक बघा फॅन लोक. सो गाईज आता आपण पेपर संपला आहे. किती 9 मार्काचा पेपर लिहिला, किती पडतात बघा. 12 मार्काला पासिंग आहे तरी पण बघा. पास ते नव्हते का बघा. तर काय आमचं तेच नाही आहे. आता पोरं थांबले तिथं. आता पोरांच्याकडे जाऊया. पोरांनी किती पेपर लिहिले बघा. डिस्कशन सगळ्यांचं सुरू होतं. हे आता पोरं इथंच विचारणार किती मार्काचा लिहिला. सगळ्यांनी किती मार्काचा लिहिला बघा. आला तसा गेला टॉप मारतोय. किती मार्काचा लिहिला? 9 मार्काचा. 9 मार्काचा लिहिला खरंच बाबा. 9 मार्काचा लिहिलाय. वेगळं रे आपण एक क्लास मध्ये होतो, एका दुसऱ्या तोंडाला बघत बसतो रे. आता मी तू किती मार्काचा लिहिलीस? मी वय 100. 30 मार्काचा होता खरं. 42 मार्काचा लिहिलंय. मी तर 1000 मार्काचा लिहिणार. मला 50 मार्काचा लिहायचा होता खरं. ते 50 मार्काचा पेपरच नव्हता. 9 मार्काचा. काय बोलला? 9 मार्काचा लिहिलाय. तर काय आता आमचा पेपर संपला पहिला. तर आता दुसरा पेपर आहे ATA चा. तू किती वाजता आहे? 11:30ला आहे ना? हां 11:30 ते 1 वाजेपर्यंत असेल. तर आता आपण चहा पिऊया. पोरं आता सगळी चहा प्यायला चालल्यात. अभ्यास नाही झाला याचा काय. गाईज माझा अभ्यास काय झालाय. यानं की गद्दारी गेला. माझ्या बाजूला बसून यांना काय दाखवायला नाही मला. शेवटला दाखवला. 5 मार्काचा लिहिला आहे. काय 30 मार्क तिथं जमवाडलं. 9 मार्काचा. तर काय मी 10:15 वाजता इकडे तिकडे बघायला सुरू करणार होतो. खरं 10:15ला सगळेजण उठून गेलेत. काय माझं नशिबातच नाही काय. आणि मॅडम जरा स्ट्रिक्ट होत्या त्यामुळे काय बघायला भेटलं नाही. काय आरतुलीलाच म्हणजे झालं. आमचं काय बघायला नको काय. तर काय आता आपण चहा पिऊ आणि दुसऱ्या अभ्यासाला सुरुवात करूया. काय अभ्यास आणि कसली आहे माहिती आहे काय. आदल्या दिवशी काही फोनच उचलत नाही कोणाचा. असली आई कोण करते बघा अभ्यास. आणि आम्हाला शिकवता येतं. झोपलेले. अरे किती वाजता? 5 वाजता फोन केला. 5 वाजता कोण झोपते. तेच की अभ्यास करून रात्र दिवस उजेड पाडलाय ना. आई शप्पल. काय झाला काल ऊस गेल्यावर गाडी घेणार आहे. याला काल गणपती बघायला नाही रुचलाय. आता इथं काय पडायला लागलं. 15 ऑगस्ट इथे हे सुरू आहे काय ते. हा कसं इथे. अरे प्रॅक्टिस करायला लागली ती 15 ऑगस्टची डान्स बेस रिहर्सल म्हणतात काय ते, तसलं काय माहित नाही. तर गाईज आता ही सगळी इथं उभारल्यात. आता आपण जाऊया काहीतरी खाऊया आणि परत जाऊन पेपरला बसूया. कारण माझं नशिबात असून की नाही माझं लास्ट बेस सेकंड बेसचा नंबर आला आहे. हे बघा 22 मार्काचा दिलेला आहे. सो गाईज आता आमचं 4-3 पिऊन झाले. तर आता आपण जाऊया पेपरला. पेपर उशीर झालाय पळायचं. दरवेळी उशीरच होते. उशीरशिवाय दुसरं काहीच होत नाही आम्हाला. उशीर झालाय तरी मी आता 2 मिनिटं आता किती 2 मिनिटं राहिल्यात फक्त पेपरला. सकाळी लागले. तर आता गाईज आपण जाऊया कसा आहे पेपर बघूया. अभ्यास काय करायला नाही. ATA चा पेपर आहे. 2 पेपर आज अवघड होते. DT आणि AT. पहिला पेपर लिहिला आहे. दुसरा पेपर बघा किती मार्काचा सोडवते. तर बघूया तुम्हाला भेटतो पेपर झाल्यानंतर. तर गाईज आता आमचा पेपर सुटला आहे. संपला आमचा पेपर. तर पेपर जर चांगला लिहिला आहे. बघूया किती मार्क पडतात. आणि तू कसं लिहिला आहे पेपर? 1 नंबर 30 आउट ऑफ 30. 30 आउट ऑफ 30. बघा आता रिझल्ट दिवशी कळणार. 10-15 दिवसांना लागेल रिझल्ट. त्यावेळी पण तुम्हाला दाखवतो रिझल्ट. ते आता पोरं थांबल्यात. हे बघा. अबा पावडर बिवडर लावून आला आहे. आता ऐकत नाही. कुठे जायचं आहे?
बाहेर जेवायला. चला बाहेर जेवायला. फक्त ह्यो डब्बा घेऊन बाहेर जायचा आहे असं म्हण की म्हणजे जेवायचं. तर काय तर काय आता आपण जेवूया आणि मग घरी जाऊया कारण उद्या पण पेपर आहे आमचे 2 पेपर असतात. वन डे साठी 2 पेपर असतात तर आपण उद्याच्या पेपरचा पण अभ्यास करा. उद्या कुठला आहे PEC आणि कुठला पेपर आहे उद्या आणि सिकिन. तर आपण उद्या अभ्यास करूया म्हणजे आज अभ्यास करूया आणि उद्या आपण पेपर द्यायला जाऊया. तर काही उद्या कोणचं लेक्चर बे? आमची क्लास टीचर आहे हे वेगळ्या ह्याच्यात आहेत. सिकियन गाईस हे सब्जेक्ट नाही का कसे आम्हाला ते सुद्धा ते सब्जेक्ट गाईस तर नाही का उद्या आमचा पेपर आहे ते जे सब्जेक्ट सांगितलं सिकिन आणि PEC. तर काय आता आपण तर ही बारकी पोरगी आहे गाईस आमचे फॅन्स असे मध्ये मध्ये येतात मध्ये मध्ये परत मध्ये येते सारखं मध्ये फॅन्स आमचे. तर काय आता आपण जेवूया आणि सबस्क्राईब करा. लाईक पण करा आणि एकदम तुम्हाला तुमची बहिणींची शपथ जर तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल बहिणींना मरून तर ती राखी तुमची काही कामाची नाही. मरतील बहिणी. नाही एवढं पण नाही एवढं पण बक्षीस परत घेऊन जायचं. तू लावली मेस होय तुझं कॉन्टेंट टाकायचं ना आता आपण. तर काय ह्यानं मेस लावल्या किती वर्षानंतर ह्यानं आज की मेस लावल्या पैसे भरून. काय झालं कॅडबरी दिले रे मला. हा मग 20 वाली आई याला कॅडबरी दिलेच मग आम्हाला याने आता सांगितलं आम्हाला नाहीतर मी तुला विचारलं नसतं. आई शपथ 10 रुपयातलीच होती 10 रुपयाचीच होती. नाही 20 रुपये आहे बाबा गरजोडे बघा नुसतं तांत्रिक नुसतं अंगठा नाही घातले तर अंगठा अलाउड नाही रे बघा. यो माझा असिस्टंट विपुल गरजोडे. तर काय आता पेपर संपून आता आल्या तिथं जेवायला मेससाठी. ते बघा मेस लवर नुसतं खात चरतच असते नुसतं दिवस रात्र चरायचं. हा तिला आता भूक लागल्या पेपर देऊन भूका लागल्या सगळ्यांना. काय म्हणाला 4 दिवस झाले म्हणतोय पॅटीस चालणार मला तर मला पिझ्झा चालणार पण आणि काही चांगलं नाही. कॅफे बंद आहे कुठे काय चल पैसे दे आमचा कॅन्टीन चालू आहे पैसे दे. नाही रोज नवं कारण असतंय काय पैसे नाही आज बॅलन्स नाही हे नाही ते नाही. तर काय आता इथे यावं लागल्यात. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. तर भेटूया उद्या म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये.